नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांच्या पोस्टरला फोटोला काळे फासण्याच्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळ फासल्यामुळे रविवारी रात्री कुणाल राऊत यांना सदर पोलिसांनी अटक केली होती. एकीकडे भाजपने सोमवारी जिल्हा परिषद परिसरात जोरदार ठिय्या आंदोलन करीत कारवाईची मागणी केली. दुसरीकडे आज कुणाल राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने कुणाल राऊत यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. तालुक्याचे तहसील कार्यालय म्हणजे त्या तालुक्याचे सर्वात मोठे शासकीय सेवेचे कार्यालय असते. या तहसील कार्यालयामध्ये असलेला तहसीलदार हा तालुक्याचा राजा म्हणून ओळखला जातो. पण एका शासकीय कार्यक्रमांमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी बसलेले असताना शेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील 40 ते 50 नागरिकांनी अचानकपणे तहसीलदार समाधान सोनवणे यांच्यावर वाळू तस्करांसोबत हिस्सेवाटी असल्याचा आरोप करीत त्यांना धारेवर धरले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने थोड्या वेळाकरिता हे प्रकरण थांबले. याआधी सुद्धा शेगाव तालुक्यांमध्ये बंदी असतानाही वाळू तस्करी जोमात होते. एवढेच नव्हे तर अनेक अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांनी जीवघेणे हल्ले सुद्धा केलेले आहेत. काही दिवसा अगोदरच एका वाळूच्या वाहनाखाली भोनगाव येथील एक तरुणी मृत सुद्धा पावली. तरी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांची झोप का संपत नाही हे गूढ रहस्य उलगडावं लागेल. तर समाधान नावाप्रमाणे तहसीलदार जनतेचा समाधान करू शकतील का, असा सवाल आता शेगावचे नागरिक करीत आहेत. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. काल रात्री जलम माटरगाव परिसरात झालेला अपघात आणि या अपघाताची तीव्रता पाहून आज या परिसरातील सर्व नागरिक अगदी तीव्र असंतोष व्यक्त करण्यासाठी शेगावला आले होते. खऱ्या अर्थानं मागच्याच हप्त्यात भोनगाव कालखेड परिसरात एक मुलीचा मृत्यू, कालचा हा अपघात. खऱ्या अर्थानं जनतेची जी मागणी आहे की रेतीवाल्यांवर कंट्रोल असलं पाहिजे, ती ही मागणी रास्त आहे. कारण आपण पाहिलं असेल की मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी पोलिसाला सुद्धा जीव गमवावा लागला. इतकं रॅश ड्रायव्हिंग रेतीवाल्यांचं चालू आहे. रेतीवाल्यांनी त्यांचा धंदा करावा, कोणाची मनाई नाही आहे, शेवटी त्यांचं पोट असते. पण अवैधरित्या इतक्या स्पीडनं गाड्या चालवणं, अधिकाऱ्यांवर गाड्या नेणं, सामान्य जनतेवर गाड्या नेणं, या सर्व रेतीवाल्यांवर आज कोणताही परवाना नाही. रेतीचे घाट तिथं वितरित झालेले नाही. अशा परिस्थितीत जी वाहतूक चालू आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि विशेष करून तहसीलदार यांना सस्पेंड केलं पाहिजे. तीव्र भावना लोकांची आणि हीच भावना आम्ही कलेक्टर साहेबांकडे मांडलेली आहे आणि याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू. जलमचा रहिवासी आमच्या भागामध्ये काल अवैध रेतीच्या वाहतुकीने सचिन विजय हिरळकार याच्या पायावरून त्यांनी अवैधरित्या संध्याकाळी गाडी नेऊन त्याचा पाय निकामी केला. या अगोदर सुद्धा आशिष समाधान मंडवाले आणि असे बरेचसे बळी या अवैध रीती वाहतुकीच्या धंद्याने आमच्या भागात घेतलेले आहेत. या सर्व अवैध रीती वाहतूकदारांना तहसीलदार समाधान सोनवणे यांचा आशीर्वाद आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. हा माणूस त्यांच्याकडून हप्ता घेतो आणि याची त्या रेतीच्या धंद्यामध्ये भागीदारी आहे. सोमवारी नागपुरात आलेल्या हजारो आदिवासी गोंडगोवारी समाज बांधवांच्या मोर्चाच्या संख्येने शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील घटनेची आठवण करून दिली. नागपुरात गोवारी मोर्चावर लाठीमार केल्यानंतर चेंगराचेंगरीत 114 जणांचा मृत्यू झाला. गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 14 ऑगस्ट 2018 रोजी दिला. त्यामुळे 29 वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या गोवारींच्या संघर्षाला यश प्राप्त झालं. गोवारी समाज चर्चेत आला होता. गोंड गोवारी असे संबोधले जाणारे सर्वजण मूळ गोवारीच आहेत. गोंड आणि गोवारी या 2 भिन्न जमाती आहेत आणि गोंडाप्रमाणे गोवारी देखील आदिवासीच आहेत. 29 वर्षापूर्वीचा रक्तरंजित दिवस तो दिवस होता 23 नोव्हेंबर 1994चा. नागपुरात त्यावेळी राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं.
शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नागपूरच्या मॉरिस कॉलेज टी पॉइंटला हजारो गोवारी सकाळीच धडकले. आम्ही आदिवासीच आहोत असे ठामपणे सांगत आम्हाला आदिवासींच्या सवलतींपासून वंचित ठेवू नका अशी त्यांची मागणी होती. लोखंडी पुलाकडून टी पॉइंटकडे येणाऱ्या लहान रस्त्यांवर विधानसभेवर काढलेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि याच मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीत 114 आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले. मात्र आज इतके वर्ष लोटूनही या आदिवासी बंधूंना त्यांच्या न्यायाची प्रतीक्षा आहे आणि याच न्यायाच्या मागणीसाठी मध्यवर्ती अशा संविधान चौकात आदिवासी बंधूंचा विशाल मोर्चा धडकला. काँग्रेस नेत्यांनी भेट देत या मोर्चास आपले समर्थन दिले. या आंदोलनात सामील झाले. मात्र सायंकाळपर्यंत सीताबर्डी परिसरात वाहतूक खोळंबली. या विशाल मोर्चामुळे शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. या न्यायिक हक्कासाठी 114 या आदिवासी समाजाच्या लोक शहीद झाले आणि राजकीय हस्तक्षेप या आदिवासी समाजामध्ये होते आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं. आमची मागणी आहे की ही न्यायिक मागणी माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक्सेप्ट केलेली आहे. 1985चा जो GR आहे त्याला कल्पकलित त्यांनी सांगितलेला आहे. हा 1985चा GR रद्द करून सरसकट या गोंडगोवारी समाजाला आदिवासीचं जात प्रमाणपत्राने व्हॅलिडिटी द्यावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या माजी आमदार सुनील केदार यांचा फोटो नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर होता. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषद सभागृहाबाहेर त्याची होळी केली. निषेधाचा हा सनदशीर मार्ग असताना देखील तसेच भाजपाच्या सदस्यांना जाणीवपूर्वक निलंबित करण्यात आले होते. तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सुनील केदारांचे समर्थन करण्यासाठी विकास पुरुष देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या फोटोला काळे फासण्याचा निंदनीय प्रकार केला. या सगळ्याच्या निषेधार्थ आज सर्व संतप्त नागपूर शहर व जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. या आंदोलनातून भाजपाची मागणी होती की देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या फोटोला काळे फासणाऱ्या काँग्रेसी माते फिरूंना त्वरित अटक व्हावी. तसेच कोर्टाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरित हटवण्यात यावी. घटनात्मक पदावर असलेल्या नेत्यांच्या प्रतिमेला काळे फासणे हा गुन्हा असताना काँग्रेसकडून त्याचे समर्थन होते हे सर्व निषेधार्थ आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 150 कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या सुनील केदारला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. 5 वर्षाची शिक्षा दिली. ते जेव्हा उच्च न्यायालयात गेले त्या शिक्षेला स्थगिती देखील न्यायालयाने दिली नाही. ते दोषीच आहे. त्यांना फक्त त्या निमित्ताने तात्पुरती का होईना बेल मिळाली आहे. पण त्याचा फायदा घेत या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना थांबवण्याचं काम जर कोणी करत असेल तर हा सुनील केदार करताय. पहिले शेतकऱ्यांचे पैसे लुबाडले, आता शेतकऱ्यांपर्यंत ग्रामीण जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या मोदीजींच्या योजना पोहोचून न देण्याचं पाप या सुनील केदारने केलाय. त्याचा देखील आपण या ठिकाणी निश्चित केला पाहिजे. केस न्यायालयाने शिक्षा ठोठावली. 5 वर्ष तुम्हाला आता जेल मध्ये राहावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर 6 वर्ष तुम्ही निवडणूक देखील लढू देणार नाही. आणि म्हणून इथे टेकाळे साहेब जो अपने आप को अंगार समझते थे वो अभी भंगार हो गए. आमदार कभी बाप का नाम में नहीं भरेंगे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजी ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.